व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षिका अश्विनी सावंत ॲक्शन मोडवर. नवापूरच्या देवळफळीत पोलिसांचा भरवस्तीत गांजा विक्रीवर कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात वाढती व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षिका अश्विनी सावंत यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या क्लीन नंदुरबार मोहिमेअंतर्गत नवापूर शहरात गांजा तस्करीवर कारवाई करण्यात आली. शहरातील गजबजलेल्या देवळफळी परिसरात बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि नवापूर पोलिसांनी संयुक्त छापा टाकून 639 ग्रॅम गांजा जप्त केलाय. नवापूरमधील देवळफळी हा भाग अत्यंत गजबजलेला रहिवासी भाग मानला जातो. मात्र याच भागात गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या समाजघातक प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत या कारवाईचे नियोजन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि नवापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने देवळफळी परिसरात सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. या कारवाईत जप्त मुद्देमाल 639 ग्रॅम सुका गांजा, त्याची अंदाजे किंमत 10,224 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरवस्तीत अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. कारवाई दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नंदुरबार जिल्ह्यात दारू, सिगारेट, गांजा, गुटखा आणि सट्ट्यामुळे अनेक तरुण आपले भविष्य उद्ध्वस्त करीत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षकांनी थेट अंमली पदार्थांच्या तस्करावर प्रहार केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवापूरमधील या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षकांनी अशाच पद्धतीने जिल्ह्यात अवैध धंदे संदर्भात कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.